काश्मीरमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत, रस्ते विमान वाहतूक ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्गावर 2000 लोक अडकले। शिमल्यावर बर्फाची चादर, बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, रस्ते निसरडे झाल्याने अपघातही वाढले, प्रवाशांच्या वाहनातून उड्या। केदारनाथमध्येही प्रचंड बर्फवृष्टी, मंदिर परिसरात साचला 2.5 फुटांपेक्षा जास्त बर्फ, आयटीबीपी आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात। जळगावात अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागा आडव्या, मका आणि हरभरा पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका, द्राक्ष घड वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न। प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश, दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणामध्ये दावा फेटाळला। परळी तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार, आणखी 3घांवर गुन्हा दाखल। धाराशिवच्या मेसाई गावचे सरपंच आणि ग्रामस्थ, हल्लेखोराचा अजूनही छडा लागत नसल्याने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाण्यानं प्रदूषण, तर वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात। त्यामध्ये बदल होईल का नाही अपेक्षित मात्र फार